स्नेहल करपणकर, एस9 टॉप 9 न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या विशेष बातम्या. जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, तसेच त्यांच्या अडचणीच्या निवारणाला प्रथम प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राजर्षी शाहू सभागृहात आयोजित जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या विविध समस्या, मागण्या आणि कल्याणकारी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड म्हणाले की कोल्हापूरमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो सब एरियाकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या अशासकीय सदस्यांना ओळखपत्र देण्याबाबत प्रशासन आवश्यक त्या बाबींचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेईल. यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तालुकास्तरीय सैनिक कल्याण समित्या स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीलाही जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी जिल्ह्यातील माजी सैनिकांना आढावा सादर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे 14,400 माजी सैनिक असून 6,248 दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी आहेत. या बैठकीला सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे तसेच अशासकीय सदस्य जितेंद्र खोत, दशरथ पाटील, संजय माने, दत्तात्रय मोहिते आणि संजय पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील ज्या विभागांना ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्या सर्व विभागांनी 15 ऑगस्ट पूर्वी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. ध्वजदिन निधी संकलन आणि प्रलंबित पावती पुस्तकांच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितले की प्रलंबित पावती पुस्तकांबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपला अभिप्राय तयार करून तो जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे तातडीने सादर करावा. तसेच उर्वरित विभागांनी निधी संकलन मोहिमेत गांभीर्याने सहभाग नोंदवावा. ध्वजदिन निधीबाबत योगदान न देणाऱ्या कार्यालयांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला सुमारे 1,80,00,000 रुपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी दिली. बैठकीस डेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक संचालक सुनीता नेर्लेकर, कौशल्य विकास विभागाचे सारंग कापूरकर, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यासाठी तसेच आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणात अडथळा आणण्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापुरातील आम्ही भारतीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करवीर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. करवीर पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपले हक्क व अधिकारांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रशासनाने केलेली कारवाई ही लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला दडपण्यासाठी दंडुकेशाहीचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा निषेध संघटनेने व्यक्त केला आहे. या घटनांविरोधात आम्ही भारतीय संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 8 वाजता कोल्हापुरातील नवीन वाशी नाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी प्रवीण दत्तात्रय पाटील, महेंद्र कोरडे, गणेश मोरे, महादेव येटाळे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने करवीर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. संबंधित विषयाची दखल घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारी कथित दडपशाही थांबवावी, तसेच नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी आज महाराष्ट्रातील सर्व राज्य विद्यापीठांच्या क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी संवाद साधत विद्यापीठांनी
खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करून देशाला दर्जेदार खेळाडू घडवण्याचे आवाहन केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. राज्यपाल म्हणाले की आजच्या काळात खेळ अधिक स्पर्धात्मक आणि व्यावसायिक झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देत सक्षम क्रीडा परिसंस्था उभारणे गरजेचे आहे. ते म्हणाले, समर्थ आणि शक्तिशाली राष्ट्राच्या निर्मितीत खेळांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खरे शिक्षण वर्गखोलीच्या बाहेर घडते. खेळांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, खिलाडू वृत्ती, संवाद कौशल्य, सहनशक्ती आणि कठोर परिश्रमाची सवय विकसित होते. महाराष्ट्राने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित खेळाडू देशाला दिले असून राज्याकडे क्रीडा विकासासाठी मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी खेळांना केवळ अभ्यासेतर उपक्रम मानले जात होते, मात्र आता ते शिक्षणाचा अविभाज्य सह अभ्यासक्रम बनल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवक युवतींनाही खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करताना राज्यपालांनी विकसित भारताच्या उभारणीत क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर सक्षम स्पोर्ट्स इकोसिस्टीम विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे आणि मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर मनोज रेड्डी यांनी विद्यापीठातील क्रीडा विकासासंदर्भात सादरीकरण केले. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव 1 जितेंद्र भोळे, सचिव 4 शिवदर्शन साठे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. रक्तदानातून रुग्णांचे जीवन वाचवण्यास मदत होते. रक्तदान हे अतिशय पुण्याचे काम आहे. आज होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी अभूतपूर्व रक्तदान करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागामार्फत आज रक्तदान, विशेष आरोग्य तपासणी शिबिर तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर जनसेवा सप्ताह अंतर्गत महाआरोग्य सेवा अभियानाप्रित्यर्थ सीपीआर मधील मेट्रन वार्ड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य जनजागृती रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद बिसे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर गिरीश कांबळे, माजी अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, महाकेअर फाउंडेशन कॅन्सर केअरचे सीईओ डॉक्टर अजित चंदनवाले, नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून सीपीआर येथील नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण वास्तूचे कदाचित येत्या 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. तत्पूर्वी सीपीआर मधील विभाग प्रमुखांनी या रुग्णालयांच्या अनुषंगाने ज्या ज्या सोयी सुविधा लागणार आहेत त्यांची मागणी त्वरित करावी. त्या सर्व सोयी सुविधा वैद्यकीय विभागामार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी तरुणांची दर्जेदार तपासणी करण्यात यावी असे निर्देश देऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा स्वर कातर झाला होता. प्राथमिक स्वरूपात 5 रक्तदानदात्यांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधी स्वरूपात प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी सुमारे 500हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी सीपीआर मधील सर्व विभाग प्रमुख, संबंधित डॉक्टर, नर्सेस व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली माय भारत जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली. बैठकीत युवकांचा सामाजिक विकासात्मक आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या देशव्यापी अभियानाची माहिती देत संगीत, नृत्य, कविता, वादविवाद, चित्रकला, घोषणावाक्य, लेखन, रील, लघुपट आणि नुक्कड नाटक अशा 8 सर्जनशील स्पर्धांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केले.
या अभियानाचा उद्देश तरुणांच्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांचा सहभाग वाढवणे हा आहे. अभियानात सहभागी होणाऱ्या युवकांना ई प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. बैठकीला जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालये, युवक मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी या अभियानाचा व्यापक प्रचार करून अधिकाधिक युवकांना सहभागी करून घ्यावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले. या संयुक्त नौदल संवादादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्याख्यानांमध्ये समकालीन सागरी सुरक्षा आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या व्याख्यानामुळे सहभागी देशामधील परस्पर समज अधिक दृढ झाली असून सरावाच्या पुढील टप्प्यांसाठी प्रभावी आणि समन्वित सहकार्याची दिशा निश्चित करण्यात आली. या संवादातून समुद्री सुरक्षा, सामरिक सहकार्य, सागरी क्षेत्रातील उद्योन्मुख आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याविषयी विचारांची देवाणघेवाण झाली. सहभागी दलांनी परस्पर अनुभव शेअर करत भविष्यातील संयुक्त कारवायांसाठी अधिक सक्षम समन्वय निर्माण करण्यावर भर दिला. भारतीय नौदलाने या सरावाद्वारे हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित, स्थिर आणि सहकार्यपूर्ण सागरी वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. तसेच प्रेफर्ड ट्रेनिंग पार्टनर या भूमिकेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा सराव महत्त्वाचा ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिलांवरील कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 तसेच पॉश नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे अंतिम पुनरावलोकन सल्लामसलत आयोजित केली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या बैठकीत देशभरातील कार्यस्थळावर पॉश कायद्यांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उपायांवर विचारमंथन करण्यात आले. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायाच्या दृष्टीने पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक संस्थेने या कायद्याचे काटेकोर पालन करावे यावर बैठकीत भर देण्यात आला. महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने ही सल्लामसलत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.